उल्लेख केलात, मुलाखतींच्या निमित्तानं त्यांच्याशी आपल्या गप्पा झाल्या असतील, खूप. त्या अलीकडे पलीकडे काही गप्पा झालेल्या असतील. एखादा क्षण आहे असा की आशाताई, आशा भोसले, आशा भोसले ह्या नावाभोवतीचं जे वलय आहे ते वलय बाजूला जाऊन आपली एखादी खूप छान मैत्रीण आपल्याशी बोलत असावी असं तुम्हाला वाटलं, असा एखादा प्रसंग आला कधी? असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे पुष्कळदा अ, एका वलयाच्या आदरामुळे थोडस मी अंतर ठेवायचो, कारण आपल्याला माहिती आहे की आपण हिमालयाच्या जवळून चाललेलो आहोत. हम्म. म्हणजे जसं प्रभुकुंजात लता दिदी समोर आल्यावर शब्दच फुटायचे नाही, खरंय. खूप बोलायचं आपण ठरवलेलं असायचं. आणि मग तसा जो एक क्षण तसा होता, तसा मी आशाताईच्या बाबतीत पण जपला होता. पण दिदी नमस्कार केल्यानंतर अंतर ठेवून हसून वेगळा विषय काढायचा, पण आशाताई चक्क दंडाला धरून असं ओढून, जसं एखाद्या आईला आई मुलाला जशी ओढते, अहो संकोचताय काय, लाजताय काय, इतकं प्रेमाने. त्यांच्या घरी जेव्हा मुलाखतीच्या तयारीला गेलो त्यावेळेला ते सगळे माझे प्रश्न किंवा माझी जे गृहपाठ होता ते सगळे कागद त्यांनी असे बाजूला ठेवले आणि म्हटलं आता काय काय करतायत त्या म्हणाल, ते मुलाखतीची तयारी जाऊ द्या, पण आधी मुलाखतीची आणखीन एक तयारी असते, तुम्हाला माहितीये का? मी म्हटलं ही कुठली तयारी आहे? म्हणाले की तुम्ही जेवून आलात की नाही? तेव्हा राहायला मी डोंबिवलीला होतो ना, आता ठाण्याला आहे, पण डोंबिवलीहून इकडे प्रभुकुंजाला येईपर्यंत तुम्हाला 1.5 तास लागला असेल, तुम्हाला भूक लागली असेल, तर आधी थोडस खाऊन घ्या. मला म्हणजे माझ्या मनामध्ये काय म्हणतात त्याला की कसं बोलावं हे अंतर असताना एक माऊली एका लेकराला म्हटलं की जेवून घ्या. तर मला वाटतं की हे क्षण जे आहेत ना, हे कुठल्याही पडद्यावर नाही, मोबाईल मध्ये किंवा तेव्हा तर नव्हतेच मोबाईल, पण असे आहेत. त्या मुलाखतीतली आणखीन एक गोष्ट मला, म्हणजे मुलाखतीत नसलेली अशी मला सांगायची, मी सांगू का? हो हो हो, आवर्जून. तर ती एक वेगळीच स्फूर्तिदायी अशी आहे. अर्थात नंतर मग मी अनेक ठिकाणी त्यांचा गौरव करताना ती सांगितली असेल, पण मी या माध्यमात सांगितलेली नाही. त्यांच्या सिटिंग रूम मध्ये जेव्हा आम्ही बसलो त्यावेळेला मी क्षणभर असा दरवाजा उघडल्यावर चपापलो म्हणा, दचकलो म्हणा. कारण काय, तर जणू काही भिंतीतून एखादी महागंगा, नदीचा धबधबा असा धावत यावा तशा तऱ्हेचं एकदम मला जाणवलं आणि मी जरा बाजूला झालो. स्वयंपाकघरातून आशाताई हसत आल्या आणि मी म्हटलं, म्हणजे थोडी चेष्टा केल्यासारखी माझी फिरकी घेतल्यासारखी, तर मी म्हटलं की त्या म्हणाले की खरी वाटते की नाही नदी? नदीचा वॉलपेपर होता बरं का तो, आणि तो इतका, आता मी म्हटलं किती जिवंत होता, तर मग मी स्वतःला सावरलं. म्हटलं मी तिथे संवादक म्हणून गेलो होतो, मला काही बावरून चालणार नव्हतं. तर मी म्हटलं आशाताई, नदी तुम्हाला इतकी आवडते का? आवडते नदी एवढी? आणि नंतर त्याने जे उत्तर दिले ना, ते खरोखर, आता ते संदर्भ बदलले, आता तिकडे महायात्रा चालू आहे, सध्या पंचत्वात विलीन जाण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळेला मला ते क्षण आठवत आहेत की त्या म्हणाल्या की नदी मला आवडते कारण नदी नेहमी वर्तमानात जगते. नदीला भूतकाळ माहिती नसतो, तिला एकच ओढ असते प्रवीण, समुद्राकडे जायची ओढ असते. आणि म्हणून त्या नदीत जर कोणी कचरा टाकला, काही खाचखळगे आले, काही वेगळी वाळलेली पानं आली, त्या लाटा किनाऱ्यावर आणतात आणि नदी स्वच्छपणे पुन्हा पुढे वाहू लागते. मी नदीसारखं जगते. मला तुम्ही सांगा की म्हणजे आपण गायिका म्हणून त्या हृदयात त्यांच्या नावाने नक्षत्र आहेत आपल्या मनात कौतुकाची, पण हे विचारवंत मंगेशकर जे आहेत ना, ते मी जे अनुभवले आशाताईंच्या दिदींच्या रूपाने, ते एक विलक्षण आहे. मला वाटतं मी नदीसारखं जगते कारण नदी वर्तमानात जगते. आशाताईंचं आयुष्य पाहिलं ना की आपल्या असं लक्षात येतं की त्या वर्तमानात जगल्या. आणि हेच अध्यात्म. अध्यात्म म्हणजे कुठल्या तरी रंगातल्या कपड्यातलं नाही, हे जे जगण्यातलं अध्यात्म आहे की तुम्ही सतत तो कडवट भूतकाळ नका आठवू, उगीच खोटी स्वप्न पाहू नका. आत्ताचा क्षण, इच अँड एव्हरी मोमेंट यू मस्ट लिव्ह. तुम्ही जगलं पाहिजे प्रत्येक क्षण.
की मी आशाताईकडून शिकलो. नाही खरंय. आणि नदीचा जो खळाळता अवखळपणा अश्विन आपण नेहमीच म्हणतो की त्या पाण्याचा एक खळखळाट असतो, पण त्या खळखळाटाचा कधी त्रास होत नाही. तो ऐकत राहावा असं वाटतं. ते एक मेडिटेशन असतं नदीचा खळाळता प्रवाह ऐकणं. आणि तसंच आशाताईंचा सूर होता, त्याच्यामध्ये नदीचा तोच खळाळ होता, तो अवखळपणा होता. आणि आशाताईंचा गाणं ऐकणं, त्यांचा सूर ऐकणं हे मेडिटेशन सारखंच आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण वा. त्यांच्या घराचा उल्लेख केलात प्रवीण दवणेजी, आणि नदीचा वॉलपेपर या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्यात. पण आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या घरामध्ये जसं भारतीय संस्कृतीचे ठसे दिसायचे, तसंच काही पाश्चिमात्य संस्कृतींचे ठसे सुद्धा दिसायचे. त्यांच्या घरातलं हो. फर्निचर असेल, त्यांच्या घरातली छोटी छोटी शिल्प असतील, या सगळ्यामध्ये पाश्चिमात्य शैलीची झलक आपल्याला दिसायची. त्याबद्दल काय सांगाल? काय विचार होता आशाताईंचा त्यामागे?